ठाकरे गटांच्या शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा जाहीर झालेल्या आहेत, परंतु अद्याप देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा जाहीर व्हायच्या बाकी आहेत. मला याची माहिती नाही. जयंत पाटलांना मुंबईला जर तुम्ही विचारलं तुमच्या टीमला तर ते उत्तर देऊ शकतील कारण प्रचारात. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वारंवार बैठका झाल्या, परंतु त्यांनी फक्त आम्हाला अधिकच्या जागा हव्यात बैठकीला आले, सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु त्यामध्ये साध्य काही झालेलं नाही आणि आज ते महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेले. मला याची काहीच माहिती नाही आहे. मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त जर माननीय जयंत पाटलांना आपण मुंबईमध्ये जर कॉन्टॅक्ट केलं तर याची स्पष्टता जास्ती कळेल, कारण का मी इथे बारामतीत आहे आता आणि मी आता पुरंदरला निघाले. अमोल कीर्तीकरांना मुंबईतून तिकीट जाहीर केलंय, पण संजय निरुपमांनी त्याची नाराजी व्यक्त केलेली आहे. तसं फक्त आमच्या पुढे 8 दिवसात पक्षश्रेष्ठीने निर्णय घ्यावा, अन्यथा आमच्या पुढे सर्व पर्याय खुले आहेत असं संजय निरुपम म्हणतात. लोकशाही आहे, त्याच्या चर्चा तर झालीच पाहिजे, त्यामुळे चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल. काँग्रेसने शिवसेनेनं तिकीट जाहीर केलं सांगलीमध्ये, त्यावरती काँग्रेसने नाराजी दिल्लीकडे देखील वाऱ्या होत आहेत. काहीसा बेबनाव आहे याच्यामध्ये वाटतं तुम्हाला? नाही, असं नाही हो. इलेक्शन आहे, अनाऊन्समेंट आणि याच्यामध्ये सगळ्याच आघाड्यांमध्ये काश्मीर टू कन्याकुमारी या गोष्टी होत आहेत. सगळीकडेच असं होतं, त्याच्यात काही नवीन पण नाही आणि असं नाही की एकाच बाजूला येतात आणि दुसऱ्या नाही. सगळ्या बाजूला सगळीकडे इच्छुक असतात आणि चांगले इच्छुक प्रत्येक पक्षात असतात, कारण का या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही. नाराजी दूर होईल असं वाटते का? इकडे मुंबईमध्ये नाराजी आहे, दुसरीकडे सांगलीमध्ये नाराजी आहे. ना एवढा मोठा राज्य आहे, राज्यामध्ये एखाद दुसरी नाराजी होणं हे काहीच नाही. ही लोकशाही आमचं किती चांगलं आहे बघा. लोकशाही पद्धतीने आम्ही सगळं करतो, आमच्याकडे दमदाटी नसते. काल सुनेत्रा वहिनी भोरच्या दौऱ्यावर होत्या आणि त्या दौऱ्यावर असताना त्या अशा म्हणल्या की जवळपास 80% आमदार अजितदादांच्या बरोबर आहेत. मग कसं काय म्हणतात की आम्ही पक्षाने चिन्ह चोरलं म्हणून? मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे जोपर्यंत मी स्वतः ऐकत नाही आणि मी स्वतः वाचत नाही कशी कॉमेंट करतो. वंचितनं अनेक ठिकाणी 2019ला महाविकास आघाडी किंवा आघाडीला जो आहे तो फटका दिला होता. वंचितनं तुमच्यासोबत न आल्यामुळं याही काळात तुम्हाला फटका बसू शकतो का? मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार चर्चा आमचे सगळेच वरिष्ठ सातत्याने करत असतात आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माननीय राऊत साहेब, माननीय जयंत पाटील साहेब आणि माननीय थोरात साहेब या सगळ्यांनी या जे चर्चेमध्ये स्वतः आहेत त्यांना याचं स्पष्ट चित्र हे जास्तीत योग्य पद्धतीने सांगतात. माढ्याच्या जागेवर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये यायची चर्चा सुरू झालेली आहे, काय संकेत आहे? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मुंबईच्या युनिटला सांगा. माननीय जयंत पाटील, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरातांना विचारायला तुमच्या युनिटला नक्की ते वेळ देतील. ताई, तुम्ही कार्याध्यक्ष आहात, तुम्ही इतका अलिप्त का आहात या सगळ्या प्रक्रियेपासून? कारण का मी कार्याध्यक्ष देशाची आहे, त्याच्यामुळे मी फक्त महाराष्ट्र बघत नाही. महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि कार्याध्यक्ष आणि देशाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी ती सगळी जबाबदारी ही माननीय जयंत पाटलांना ह्या राज्याची दिली आहे. आम्ही बाकीची राज्य, बाकीचे अलायन्सेस, दिल्लीमध्ये काँग्रेसशी बोलणं, आम आदमीचं बोलणं, एवढा मोठा अरविंद केजरीवालांचा क्रायसिस आत्ता चाललेला आहे, कनिमोळींची केस उघडली आहे, इतक्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे ते सगळं मी बघते देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्याचं सगळं जयंतराव बघते. देश पातळीवरती ज्या राज्यातल्या ज्या काँग्रेसच्या ज्या नाराज्या आहेत ते तुमच्यापर्यंत तरी आल्याच असतील. काँग्रेसकडे आहे पण तुम्ही घटक पक्ष म्हणून अर्थातच आम्ही मित्रपक्ष आहोत आणि एकामेकाचं मित्रपक्षाचं काम काय असतं, एकामेकाच्या सुखदुःखात. आता दिल्लीमध्ये किती चांगलं काँग्रेस आणि आम आदमीचं अरेंजमेंट झालेली, अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे सीट वाटप झालेलं आहे. त्यामुळे अशी अनेक राज्यांमध्ये अतिशय चांगल्या. पण ह्याच बरोबर माझ्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय तर बारामती लोकसभा मतदारसंघात पडलेला तीव्र पाण्याची कमतरता. आज बारामती लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात आणि अनेक भागात जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. मला रोज फोन येतात की इथे टँकरचा पाठवा, आमच्या गावात पाणी नाही. त्यामुळे दुष्काळ हिची परिस्थिती हे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. इलेक्शन येतील आणि जातील, पण दुष्काळ हा इलेक्शनपेक्षा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळायचा विषय. काल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला आहे. त्या सभेमध्ये अजितदादांनी अमोल कोल्हेंवर टीका केलेली. मला वाटतं अमोलदादाही बोलले, तुमच्या चॅनलवर दोन्ही पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे त्या दोघांनी काय जे बोलायचं ते बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर अजून भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.